अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नंबर 1. कोणत्याही पालेभाजीचा गरगटा करताना म्हणजेच फोडणीत 1 चमचा बेसन भाजून टाकावी. यामुळे भाजीची चव चांगली लागते, भाजीसुद्धा दाटसर होते. नंबर 2. मसाले भात बनवताना तेलाऐवजी तुपाचा वापर करावा. मसाले भात छान चवदार होतो. नंबर 3. चेहऱ्यावर मोसंबीचा रस लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. मोसंबीच्या रसाने रक्तही शुद्ध होते. नंबर 4. पुदिन्याची पाने वाळवून पावडर करून ठेवावी. पुदिना पराठा किंवा इतर पदार्थ बनवताना वापरता येतो. जसे की तुम्ही पॉपकॉर्नमध्ये त्याचा मसाला वापरू शकतात, नाहीतर काही सॅलॅडमध्ये. नंबर 5. रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत. सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल तर लठ्ठपणा कमी करण्यास मदत होईल. नंबर 6. जेव्हा आमटी किंवा भाजीसाठी वाटण तयार नसतं तेव्हा फोडणीत लसूण ठेचून घालायचा आणि थोडं बेसन पीठ घालायचे. खूप छान आमटी होते. एकदा ट्राय करून पहा. नंबर 7. भाजीत फ्लावरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी. याचा चांगला फायदा होतो. नंबर 8. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या. त्यात सैंधव मीठच कालवायचं, त्यामुळे आपल्याला बरे वाटते. नंबर 9. जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे. त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा ते अद्रक वापरू शकतात. नंबर 10. पावभाजी बनवून झाल्यानंतर शेवटी थोडं बेसन पाण्यात मिक्स करून घातले तर भाजी हॉटेलसारखी चवदार होते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.